महाड सत्याग्रहानंतर त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये अस्पृश्यांच्या प्रवेशाच्या आंदोलनाची घोषणा केली. 2 मार्च 1930 रोजी 3 वाजता 15,000 सत्याग्रही 1 मैल लांबीची रांग बनवून अत्यंत शांततेत आणि शिस्तीने राम मंदिराकडे निघाले. समोर मिलिटरी टाईपचा बँड होता. जथ्था मंदिराजवळ पोहोचला, परंतु मंदिराचे 4ही दरवाजे बंद करण्यात आले होते. गोदावरीच्या घाटावर सत्याग्रहींची सभा झाली आणि दुसऱ्या दिवसापासून 4ही दरवाजांवर सत्याग्रह सुरू करण्याचे ठरले. एक शिबिर बनवण्यात आले होते, ज्यामध्ये 8,000 सत्याग्रही मंदिराच्या समोर जाण्याची आपली पाळी येण्याची वाट पाहत थांबले होते. मंदिराच्या 4ही दरवाजावर प्रत्येकी 125 सत्याग्रही रामाची भजने म्हणत मंदिर उघडण्याची प्रतीक्षा करीत होते. राम मंदिर पूर्णतः बंद केले गेले होते, जणू रामालाच कैदेत टाकले होते. 1 महिना उलटला, पण सत्याग्रह सुरूच होता. 9 एप्रिल रोजी रामनवमी होती. परंपरेनुसार काळ्या रामाची पारंपरिक रथात मिरवणूक काढायची होती. सवर्ण आणि अस्पृश्यांमध्ये बैठक होऊन प्रभू रामचंद्रांचा रथ दोन्ही पक्षाचे लोक एकत्र ओढतील असे ठरले. त्यानुसार डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याकडच्या धडधाकट व चपळ अशा 50 जणांची निवड केली. परंतु ऐनवेळी स्पृश्यांनी रथ वेगळेच चिंचोळ्या गल्लीत पळवला. चपळ अस्पृश्यांनी पळत जाऊन रथाला हात लावतात सवर्णांनी हल्ला केला. विटा दगडांचा मारा केला. अनेक अस्पृश्य जखमी झाले. डॉक्टर आंबेडकरांनाही मार लागला. दादासाहेब गायकवाड व रणखांबे त्यांना सुरक्षित जागी घेऊन जाणार होते, परंतु डॉक्टर आंबेडकरांनी नकार दिला. ते म्हणाले, येथे राहून मरण आले तरी मी येथून हटणार नाही. प्रत्येक सत्याग्रहीच्या जीवाची किंमत माझ्या जीवापेक्षा कमी नाही. यामध्ये अनेक सत्याग्रही जखमी झाले. पोलिसांनी दंगेखोरांना काबूत केले व जखमींना दवाखान्यात नेले. या मंदिर प्रवेश आंदोलनाची प्रतिक्रिया भारतभर उमटली. खेड्यापाड्यात अस्पृश्यांवर बहिष्कार टाकण्यात आले. त्यांच्यावर अत्याचार केले गेले. परंतु नाशिकचे आंदोलन सुरूच राहिले. मंदिर जवळपास 1 वर्षभर बंद राहिले आणि हे आंदोलन 13 ऑक्टोबर 1935 पर्यंत चालले.